नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद ठळकपणे उमटले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सत्तेत असून राज्यात उपमुख्यमंत्रीपद आणि अनेक खात्यांचा कारभार त्यांच्या हाती आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या पातळीवर अजूनही सत्तेची पकड आणि जनाधार मजबूत करण्याचे आव्हान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर कायम आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात घडवलेले नेते आपल्या गटात घेण्यात अजित पवार यशस्वी झाले आहेत. पण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि चंदगड हे 2 तालुके सोडले तर बाकीच्या 10 तालुक्यात अजित पवार गटाला फार जनाधार दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारा प्रसारमाध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली शरद पवार आणि पी.ए. संगमा यांनी केली. हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा प्रमुख घटक म्हणून उभा राहिला. पण काळाच्या ओघात पक्षात वयोमानानुसार आणि विचारधारेनुसार 2 पिढ्यांमधील मतभेद वाढू लागले. अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे असून त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक आणि सत्तात्मक कामकाजात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2023 मध्ये महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाने एक मोठी कलाटणी घेतली आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचे बंड म्हणून ओळखले जाणारे राजकीय वादळ उठले आणि शरद पवार यांनी फक्त स्थापन करूनच नाही तर महाराष्ट्रात वाढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने अंगवळणी पडलेली सत्तेची सवय आणि जिल्हास्तरीय नेत्यांच्या अपेक्षा, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्या अस्तित्वाने निर्माण झालेली राजकीय असुरक्षितता या कारणाने हे बंड झाल्याचे बोलले जात असले तरी मूळ कारण हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष चालत असला तरी निर्णय प्रक्रियेत तरुण नेत्यांना स्थान नाही, अशी तक्रार अजित पवार गटाची होती आणि यातूनच हे बंड होऊन राष्ट्रवादीचे 2 गट तयार झाले. अजित पवार यांच्या या बंडात अंदाजे 30हून अधिक आमदार अजित पवारांबरोबर गेले आणि या फुटीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा या फुटीचे खूप दुर्गामी परिणाम झाले. कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार यांच्या ज्या शिलेदारांच्या खांद्यावर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी होती ते शिलेदारच त्यांची साथ सोडून आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन अजित पवार यांच्याबरोबर गेले आणि शरद पवार यांची मूळ राष्ट्रवादी काँग्रेस डेंजर झोनमध्ये गेली. कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि त्यांचा गट अजित पवारांशी जोडला गेला. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रातील आणि तालुका पातळीवरील नेते सत्तेच्या सावलीत गेले. जरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच सत्ता केंद्रात अजित पवार गटाची सरसी असली तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनमानसाशी शरद पवार यांची नाळ जोडली गेली आहे. ती नाळ अजित पवार गटाची जोडली गेल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कोल्हापूर जिल्ह्यात जो काही जनाधार आहे तो फक्त कागल आणि चंदगड तालुक्यातच. काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आमदार कैलासवासी पी.एन. पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे अजित पवार गटात गेले आहेत. यामुळे करवीर तालुक्यात अजित पवार गटाची थोडी ताकद वाढल्याचे दिसत आहे. मात्र बाकीच्या तालुक्यांमध्ये पाहिले तर फार जनाधार नसलेले नेते फक्त पक्षाचं अस्तित्व टिकवून आहेत. कोल्हापूर जिल्हा हा पारंपरिक राजकीय पटावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गड मानला जात होता. परंतु 2023 नंतर अजित पवारांनी घेतलेल्या राजकीय निर्णयांमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे 2 गट निर्माण झाले. या विभागणीत अजित पवार गटाने कोल्हापुरात एक स्वतंत्र जनाधार निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. हा जनाधार किती व्यापक आहे, कोणत्या घटकांवर आधारित आहे आणि त्याचे भविष्य काय आहे आपण थोडक्यात पाहू. कोल्हापुरातील अजित पवार गटाच्या जनाधाराचा प्रमुख आधारस्तंभ मंत्री हसन मुश्रीफ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा चेहरा आणि नेतृत्व आहे. शरद पवार यांच्याच तालमीत तयार झाल्याने हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आणि सहकार क्षेत्रावर मजबूत पकड ठेवली आहे. हसन मुश्रीफ यांच्यामुळे मुस्लिम आणि ओबीसी मतदारांचा जनाधार अजित पवार गटाकडे आहे.
कागल तालुका वगळता कोल्हापूर जिल्ह्याची सत्ता केंद्रे ताब्यात ठेवण्यात हसन मुश्रीफ हे आपल्या राजकीय चातुर्यावर यशस्वी झाले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात अपेक्षित जनाधार मिळवण्यात ते अजून यशस्वी झाल्याचे दिसत नाहीत. ज्या भाजप पक्षातील किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच भाजपबरोबर मुश्रीफ सत्तेत गेल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांचाच समर्थक असणारा एक वर्ग नाराज दिसत आहे. अजित पवार गटाची मुळे ग्रामीण भागात रुजवण्यासाठी मुश्रीफ यांचे योगदान निर्णायक ठरणार का ते पाहावं लागणार आहे. सध्याची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद कशी आहे ते आपण थोडक्यात पाहू. कोल्हापुरातील जनाधाराचे भौगोलिक विभाजन. पहिल्यांदा मजबूत विभाग पाहू. कागल विधानसभा, गडहिंग्लज तालुका, चंदगड तालुका, करवीर तालुका. आता कमकुवत विभाग पाहू. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा, हातकणंगले, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा तालुका. अजित पवार गटाचा कोल्हापुरातील जनाधार ग्रामीण, सहकार, मराठा समाज आणि सत्ता समीकरणांवर आधारित आहे. त्यांचा मुख्य आधार कागल गडहिंग्लज पट्ट्यात मजबूत आहे, तर शहरात वाढीची अजूनही संधी प्राप्त करावी लागेल. शहरात अजित पवार गटाकडे ठोस असा चेहरा नाही. जिल्ह्यात या गटाची ताकद टिकून असली तरी भविष्यातील आव्हानेही तितकीच मोठी आहेत. विशेष शरद पवार गटाशी जनाधाराची स्पर्धा आणि शहरातील स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आत्तापर्यंतचा कामाचा आवाका आणि प्रशासनातील गाढा अनुभव पाहता अजित पवार यांना कोल्हापूर जिल्ह्यात मोठा जनाधार मिळू शकतो. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्याच नेत्यांवर अवलंबून न राहता आणखी नवीन नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. सध्याचा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कोल्हापूर जिल्ह्यातील मर्यादित जनाधार पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या महायुतीला त्यांचे मित्रपक्ष जागा वाटपात कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.